सर्वांनी मॅन्युअल आणि प्रोजेक्ट कंप्लीट केले असतील, कारण आपण 3 दिवस त्यासाठी वेळ दिलेला होता. ओके, झालेत का पूर्ण सर्वांचे? येस सर. येस सर. ठीक आहे. ज्यावेळेस आपण आता इथं कॉलेजवरती येणार आहोत, तर त्यावेळेस ते तुमचं मटेरियल सर्व घेऊन यायचंय कॉलेजवरती सबमिट करण्यासाठी. तुम्हाला सांगितलं जाईल कधी यायचं ते. ठीक आहे, सर कधी असेल ती डेट? सांगतो मी. शक्यतो 5 जानेवारीच्या अगोदर आपलं सबमिशन करायचं आहे. सांगतो मी नंतर तुम्हाला कधी करायचं ते. ठीक आहे, लेसन पाहू आपण. तर शिवाकुमार हे काय येतं, एक 14 वर्षाचा मुलगा आहे की ज्याचं स्कूल एज्युकेशन तो एका चांगल्या स्कूलमध्ये घेतोय सध्या, परंतु त्याला काय आहे, फॅमिली मध्ये इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असल्यामुळे तो काय करू शकत नाही, त्याचं एज्युकेशन पूर्ण करू शकत नाही. आणि एज्युकेशन पूर्ण करू नसल्यामुळं तो काय करतोय किंवा पैशाची घरामध्ये खूप गरज असल्यामुळे तो शिवाकुमार काय करतोय की पेपर वाटण्याचं काम किंवा कार वॉशिंगचं काम ते करतायत आणि त्याच्याच मध्ये त्यांना ज्यावेळेस पेपर वाटायचं काम चालू होतं, तर त्यावेळेस त्यांना त्यांचे एका नवीन बंगल्यामध्ये कृष्णा वेदव्यासा हे व्यक्ती त्यांना दिसत आहेत तिथं. आणि त्यांच्याशी ते काय करतात त्या फी विषयी थोडस चर्चा करतात किंवा त्यांची जी घरची कंडिशन आहे, आर्थिक परिस्थिती, तर त्याबद्दल ते काय करतायत त्यांना सांगतायत. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पॅराग्राफ पाहूया. मला वाटतं फर्स्ट पॅराग्राफ झाला याच्यातला, बरोबर आहे. यू कॅन गिव्ह इट टू माय स्कूल सो दॅट आय मे कंटिन्यू विथ माय स्टडीज. हा पॅराग्राफ झालेला आहे त्याच्यावरचा जो आहे तो सर्व. नेक्स्ट पॅराग्राफ पाहू आपण. द नेक्स्ट डे कृष्णा वेंट ओव्हर टू शिवाज स्कूल. त्यानंतर काय केलंय नेक्स्ट डे ला काय केलेत तर ते कृष्णा वेदव्यासा हे शिवांच्या सोबत त्यांच्या कशामध्ये गेलेत स्कूलमध्ये गेलेले आहेत. वेअर ही मेट द प्रिन्सिपल अँड सम ऑफ हिज टीचर्स. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केले की त्याच्या जे काही स्कूलचे प्रिन्सिपल होते, प्राचार्य होते, तर त्यांना आणि त्यानंतर इतर जे काही त्याचे इतर शिक्षक होते तर त्यांना ते भेटलेले आहेत. He was pleasantly surprised to discover that the boy had always been a topper. Krishna paid the fees. आणि ज्यावेळेस कृष्णा यांनी त्या तिथं गेल्यानंतर शिवाची चौकशी केली त्या स्कूलमध्ये, तर त्यावेळेस त्यांना निश्चितपणे एक आश्चर्य वाटलं किंवा आश्चर्याचा धक्का बसला तिथं की त्याने जे काही रेकॉर्ड त्यांचे पाहिले, तर ते रेकॉर्ड पाहिल्यानंतर शिवा हा प्रत्येक क्लासमध्ये किंवा प्रत्येक टेस्ट मध्ये किंवा जे काही त्याचे अकॅडमिक होतं, तर तो अकॅडमिक मध्ये त्यांच्या क्लासमध्ये काय होता टॉपला होता किंवा फर्स्ट तो येत होता. त्यानंतर मग कृष्णा पेड द फीज. आणि त्यानंतर हे जे काही त्याचं एज्युकेशन पाहिल्यानंतर कृष्णा वेदव्यास यांनी काय केले त्या शिवाकुमार याची काय केली फीज पेड केलेली आहे. That evening Shiva went over to thank Krishna. आणि त्यानंतर त्याच रात्री म्हणजे त्या फी भरल्यानंतर कृष्णाला काय झालं त्यांचे जे काय आभार मानायचे होते कृष्णांचे किंवा वेदव्यासा यांचे, तर ते मानू शकलेले नाहीयेत त्यामुळे शिवा काय करतो त्यांच्या संध्याकाळी घरी त्यांचे आभार मानण्यासाठी जातोय. You don't have to do these small jobs from now. जस्ट फोकस ऑन युअर स्टडीज. आणि त्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांना काय केलंय तर जे काही कृष्णा वेदव्यास आहेत यांना काय म्हटलंय की यू डोंट हॅव टू डू दीज स्मॉल जॉब्स फ्रॉम नाऊ. तर तुम्हाला इथून स्मॉल जॉब्स करायची आवश्यकता नाही किंवा छोटे छोटे तुला अशी नोकरी करायची आवश्यकता नाही असं ते म्हणतायत. आणि काय म्हणतात तू तुझ्या अभ्यासावरती फोकस कर. आय शॅल कीप पेइंग युअर फीज, कृष्णा टोल्ड हिम.
त्यानंतर कृष्णा काय म्हटलेत पहा शिवाला की मी काय करेल पहा इथून पुढची सुद्धा फीज तुझी मी भरत राहील असं तिथे त्यांनी म्हटलेले आहेत पहा शिवाला. शिवा लेफ्ट स्माइलिंग नोईंग दॅट द फीज वेअर नॉट एव्हरीथिंग. त्यानंतर शिवाला तिथं काय झालंय पहा थोडस चेहऱ्यावरती स्मितहास्य आलेलं आहे आणि ते काय म्हणतात पहा की शिवाला माहित होतं की फक्त फी भरली म्हणजे सर्व काही मिळालेलं नाहीये किंवा सर्व काही आपल्या घरच्या अडचणी संपलेल्या नाहीयेत. म्हणजे इथं फीज भरणं हा एकच त्याची अडचण नव्हती. His family needed cash for rent and food among other things so he continued working and studying just as hard. त्यानंतर त्याच्या फॅमिलीला कशी गरज होती पहा तर निश्चितपणे जे काही त्यांचं रेंट होता घराचा देण्यासाठी तर तो रेंट देण्यासाठी पैसे किंवा फूड पर्चेसिंग साठी किंवा फूड घरामध्ये घेण्यासाठी किंवा जे काही घरच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा जे काही त्यांच्या फॅमिलीच्या नीड्स होत्या तर त्या भागवण्यासाठी निश्चितपणे त्याला पैशाची गरज होती. त्यामुळं त्याने काय केलंय पहा शिवानी त्याचं जे काही वर्क होतं ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. परंतु अभ्यास त्याने काय केला आणखीन थोडासा इन्क्रीज केलाय किंवा हार्ड त्या ठिकाणी अभ्यास त्यानं तो स्टार्ट केलेला आहे. My day started at 4 शिवा recalls. आणि शिवा काय म्हणतोय मग माझा दिवस कधी स्टार्ट होतो तर सकाळी 4 वाजता मी उठतो. सकाळी 4 ला माझा डेचं स्टार्टिंग असतं. But I made sure I focused on lessons in school and revised them at home. त्यानंतर ते काय सांगतात पहा की परंतु मी निश्चितपणे काय करतोय माझा जे काही लेसन्स असतील किंवा जे काही अभ्यास असेल क्लासमध्ये शिकवत असताना तर त्यावेळेस मी मॅक्झिमम फोकस माझ्या लेसन वरती किंवा टीचिंग कडे करतोय. आणि त्यानंतर जो काही रिव्हिजन असेल तर ती रिव्हिजन निश्चितपणे मी माझ्या घरी करतोय किंवा अभ्यास जो राहिलेला आहे त्या रिवाइज करायचा तर तो घरी गेल्यानंतर मी कम्प्लीट करतोय. ड्युरिंग फ्री पिरियड्स आय टॉट स्टुडंट्स हू वेअर वीक इन सम सब्जेक्ट्स. आणि त्याचबरोबर त्यांना असा छंद होता की जे काही आपल्या आसपासचे मित्र असतील किंवा काही स्टुडंट्स असतील तर त्यांना काय करायचे पहा ते ज्यावेळेस फ्री टायमिंग मिळत असेल त्यांना किंवा मोकळा वेळ मिळत असेल तर त्यावेळेस त्यांना ते अवघड सब्जेक्ट त्यांना शिकवत असायचे. दॅट वॉज नॉट फॉर मनी बट इट हेल्प्ड हिम कॉम्प्रेंड टेक्स्टबुक चॅप्टर्स इवन बिफोर दे वेअर टॉट इन क्लास. त्यानंतर ते कशासाठी शिकवायचे पहा तर फक्त पैशासाठी नाहीये किंवा ते पैशासाठी त्यांना लेसन शिकवत नव्हते तर कशासाठी शिकवायचे पहा की तो टेक्स्टबुक आहे जे लेसन्स आहेत ते चांगल्या पद्धतीने समजावेत म्हणून ते काय करत असायचे त्यांना शिकवायचे. म्हणजे त्याचा फायदा त्यांना क्लासमध्ये जे काही लेसन शिकवायचे आहेत त्याच्या अगोदर होण्यासाठी ते त्यांना शिकवत असत. शिवा टॉप्ड हिज स्कूल इन द ICSE बोर्ड एक्झाम्स. म्हणजे त्यांची ICSE बोर्ड एक्झाम आहे म्हणजे 10th जी तर त्यामध्ये त्यांना काय केलंय पहा टॉप केलेला आहे किंवा एकदम चांगल्या मार्गाने पास झालेले आहेत किंवा पहिल्या क्रमांकाने तिथं स्कूलमध्ये ते पास झालेले आहेत. As for Krishna, he was a good as his word, paying the fees at the start of every academic year. त्याचबरोबर कृष्णा वेदव्यासा यांना त्यांना जो काही शब्द दिलेला होता की मी तुमची प्रत्येक वर्षाची फीज पेड करेल त्यांनी त्यांचा शब्द काय केलाय पहा तो पाळलेला आहे किंवा तो त्यांना शब्द दिलेला होता तर त्या पद्धतीने ते बिहेव करत आलेले आहेत. प्रत्येक अकॅडमिक इयरच्या स्टार्टिंगला शिवाची जी काही स्कूलची फीज होती तर ते प्रत्येक वर्षी ते भरत आलेले होते. कृष्णा हू शिवा कॉल्ड uncle had insisted they converse only in English, which Shiva did not speak at home for mere fluency. त्याचबरोबर कृष्णा
यांना शिवा काय म्हणायचे पहा, अंकल असे म्हणायचे की जे त्यांना काय सांगतायत की तू काय करत जा, इंग्लिश मध्ये चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत जा, किंवा फ्लुएन्सी म्हणजे अस्सलिखितपणा किंवा चांगलं न अडखळता बोलणे, तर ते तू घरी बोलत नाहीये, तर त्यासाठी तुला कायची गरज आहे पहा, आणखीन बोलण्याची गरज आहे, किंवा त्या ठिकाणी संभाषण, कन्वर्स म्हणजे संभाषण करण्याची आवश्यकता आहे. On Krishna's advice, Shiva also opted for science in college. त्यानंतर जे काही कृष्णा यांचं डिसिजन होतं की शिवानी काय करायचं आहे, सायन्स कॉलेज घ्यायचं आहे. ऑप्टेड म्हणजे काय पहा, निवडणे. तर त्यांनी काय केलंय पहा, शिवाच्या जे काय अंकल होते तर त्यांना त्यांच्या ऍडवाइस नुसार काय केलंय, 11वी सायन्स कॉलेजला त्यांना ऍडमिशन घेतलेलं होतं. Meanwhile, Shiva's father hired purchased a Canter May truck to be a self-employed good transport driver. त्यानंतर जे काही शिवा होते तर त्यांच्या वडिलांनी काय केले पहा, एक कॅन्टर मिनी ट्रक तो न घेतलेला आहे, किंवा त्याला छोटस गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठीच एक व्हेकल त्यांनी काय घेतलेलं त्या ठिकाणी भाडेतत्वावरती चालवण्यासाठी घेतलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे जे काय ठरले पैसे असतील तर त्या मालकाला द्यायचे आणि बाकीचे आपण दिवसभर काम करायचं. He also gave up his flower work, which spared the children the task of peddling garlands. तर त्याचबरोबर त्यांना काय केलं होतं, जे काही घरी परत येत असताना ते काय करायचे पहा, तर फ्लावर्स घेऊन येत होते आणि ते आपल्या मुलांना काय करायचे पहा, टास्क असायचं. स्पेड म्हणजे पसरणे, इतरत्र जाणे, तर ते काय करायचे पहा, इतरत्र जात असायचे. कशासाठी, तर ते गार्डलँड्स विकण्यासाठी. मग त्यांचे जे काही निरुपयोगी फेऱ्या गार्डलँड्स घेऊन विकण्यासाठी किंवा चालत जात असायचे, तर तो त्यांचा जो काही निरर्थक वेळ होता जाणारा, तर त्यांनी काय होतं पहा, वाचवलेला होता. पेडलिंग म्हणजे निरुपयोगी फेऱ्या असं म्हटलं जातं. तर ते ज्यावेळेस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते गार्डलँड्स विकण्यासाठी जात होते, तर त्या फेऱ्या काय केल्या होत्या, यांनी बंद केल्या होत्या. नाउ after classes, Shiva began working late into the night as a salesman in an electronic shop. त्यानंतर सध्या कॉलेज संपल्यानंतर शिवा काय करत होते पहा, ऍज अ सेल्समन म्हणून एका इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये काम करत होते. With not a minute to spare, Shiva had to forego games, picnics or films that other teenagers enjoyed. त्याचबरोबर शिवा काय करत होता पहा, 1 मिनिट ही स्वतःसाठी तो घालवत नव्हता. ज्या पद्धतीनं इतर त्याचे मित्र होते तर ते कसे झाले होते पहा, वर्ग म्हणजे काय, तर सोडून देणे. तर त्यांना सर्व सोडून दिलं होतं. काय सोडून दिलं होतं, गेम्स खेळणं, पिकनिकला जाणं, फिल्म पाहणं, की जे त्याचे टीनेजर्स होते म्हणजे त्याचे जे काही वयाचे इतर मुलं होते तर ते ज्या पद्धतीने एन्जॉय करत होते तर त्या पद्धतीने एन्जॉय करायचं त्यानं काय केलं होतं पहा, सोडून दिलेलं होतं. Once when his class planned a trip to Coorg, which he could not afford, a teacher offered to pay Shiva's exhibition fee. जेव्हा त्यांच्या स्कूलची काय केलं पहा, सहल जाते किंवा त्यांच्या शिक्षकांनी त्या क्लासची कूर्ग या ठिकाणी सहल न्यायची किंवा ट्रिप न्यायची ज्यावेळेस डिसाईड केलं किंवा ठरवलं होतं, तर तेव्हा शिवाकडे पैसे नव्हते तरी सुद्धा एका शिक्षकाने त्याला काय केलं पहा, त्याची जे काय एक्झिबिशन फी असेल म्हणजे जो काय जाण्याचा खर्च असेल, जाण्या येण्याचा खर्च असेल, तर तो मी भरतो असं एका शिक्षकाने त्यांना काय केलं होते पहा, ऑफर दिली होती किंवा मी भरतो असं
सांगितलं होतं. बट वेन शिवा हॅपीली इन्फॉर्म हिज मदर सी रिफ्युज टू ऍक्सेप्ट द फेवर. ज्यावेळेस त्याच्या आईनं ही गोष्ट कळाली की शिवा काय करणार आहे, त्याच्या एका शिक्षकांनी त्याची फी भरली आहे आणि काय करणार आहे तो, तर ट्रिपला जाणार आहे किंवा तो त्या ठिकाणी पिकनिकला जाणार आहे किंवा सहलीला जाणार आहे. तर त्यावेळेस त्या ट्रिपला जाण्यासाठी जे काही फीज भरली आहे तर ती काय केली, पण त्याच्या आईनं रिजेक्ट केलेली आहे. जे उपकार, फेवर म्हणजे उपकार किंवा जे काही आपल्याविषयी जी सहानुभूती दाखवली आहे तर ती काय केली, तिनं ऍक्सेप्ट केलेली नाहीये, तर ते रिफ्यूज केले, नाकारले. You must not indulge in anything with other people's money, she told Shiva firmly. Enjoy yourself when you can afford it. त्यानंतर त्याच्या आईने एक इथं खूप मोलाचा असा सल्ला दिलेला आहे. यू मस्ट नॉट इंडल्ज. इंडल्ज म्हणजे लाड पुरवणे. इंडल्ज म्हणजे लाड पुरवणे इन एनिथिंग विथ अदर पीपल्स मनी. आणि जे काही आवश्यक आहे, आता फीज ही गोष्ट आवश्यक आहे, तर ही जी काही आपली ट्रिपची फी आहे तर ती काय कशासाठी आहे बा, तर अभ्यास बाह्य आहे. अभ्यासाशी त्याची काही संबंध नाही. त्याच्यामुळं आपण जे काही आपले स्वतःची एन्जॉय असेल किंवा लाड असतील तर ते काय करायचे नाहीत बा, इतरांच्या पैशावरती करायचे नाहीत, असं इथं ओपिनियन त्यांच्या आईचं आहे. आणि त्यांना काय आणखीन म्हटलंय पहा, एन्जॉय युअरसेल्फ वेन यू कॅन अफोर्ड इट. जेव्हा तुला ते परवडेल, म्हणजे तू जेव्हा पैसे कमवशील, जेव्हा तुला ट्रिपला जाणं वगैरे किंवा जे काही एन्जॉयमेंट आहे ते ज्यावेळेस तुला परवडेल तर त्यावेळेस तू स्वतःच्या पैशानं कर. जेव्हा तुला परवडणार आहे तेव्हा कर. तर सध्या तू त्या सरांकडून जे काही फीज भरणार आहे सर, तर ते तू ऍक्सेप्ट करू नको. ओके. ऑल अलॉंग कृष्णा remained his guide and mentor, take up either mechanical engineering or computer science. त्यानंतर सर्व जी गोष्टी त्याच्या चालू असताना, सर तुमचा आवाज खूप स्लो येतोय. स्लो येतोय. आता येतोय का पहा? स्लो येतोय सर. स्लो येतोय का? ठीक आहे, मोठ्यानं बोलतो मी थोडस का. ऑल अलॉंग कृष्णा रिमेन्ड हिज गाईड अँड मेंटॉर. आणि सर्व गोष्टी त्याच्या चालू असताना शिवाच्या ॲज अ गाईड, मार्गदर्शक किंवा मेंटर म्हणजे मार्ग दाखवणारे किंवा मार्गदर्शक ज्याला म्हणतो आपण, तर ते कृष्णा सोबत सतत त्याच्या राहिलेले आहेत. टेकअप आयदर मेकॅनिकल इंजिनिअरिंग और कम्प्युटर सायन्स. आणि तिथं ज्यावेळेस त्यांचं 12th पूर्ण झाले आणि 12th पूर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंग करत असताना त्यांना कोणती ब्रांच घ्यायची आहे, मेकॅनिकल घ्यायची किंवा कम्प्युटर सायन्स घ्यायचे, तर ह्याचं मार्गदर्शन देत असताना सुद्धा किंवा ठीक आहे. तर पहा, ही कोणती ब्रांच घ्यायची, मेकॅनिकल घ्यायची का कम्प्युटर सायन्स घ्यायची का कोणती घ्यायची, तर ते डिसिजन सुद्धा कोणी घेतलेला आहे का, कृष्णा वेदव्यासाय यांनी घेतलेला आहे. देर आर प्लेंटी ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज देअर, कृष्णा हॅड सजेस्टेड. त्याचबरोबर त्यांनी काय म्हटलंय पहा, की तुला जे काही नोकरीच्या संधी आहेत तर त्या खूप आहेत, त्याच्यामध्ये तुला वेगवेगळ्या संधी अवेलेबल असणार आहेत. कृष्णा हॅड suggested after Shiva got into an engineering college and chose computer science. त्यानंतर
कृष्णा यांनी काय केलंय पहा, त्यांना सजेशन दिलंय की तुला या ठिकाणी खूप जॉब अवेलेबल असतील, संधी खूप अवेलेबल असतील, त्यामुळं तू कोणता ब्रांच निवडली आहे बा, तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये त्यांनी कम्प्युटर सायन्स ही ब्रांच निवडलेली आहे. आणि त्याचबरोबर आणखीन काय केलं पहा कृष्णा व्यास यांनी, कृष्णा साइन सर तुमचा आवाज स्लो येतोय. येत नाही का रे, बाकीच्या नाही येतोय का? येतोय पण स्लो येतोय. Range ला काही जणांना तर आवाजच नाहीये. कसं काय? सर फोन आल्यामुळे झालं असेल. ना आता चालू आहे ना? येतोय सर आवाज. पण खूप स्लो आवाज येते तुमचा. हा सर. ठीक आहे, आता बा येतोय का? हॅलो, यस सर येतोय. ठीक आहे, ओके. तर त्यानंतर पहा काय केलंय, आफ्टर Shiva got into an engineering college and chose computer science. Krishna signed Shiva's admission form as his guardian and continued paying the fees. त्यानंतर शिवा कुमार यांच्या जो काय ऍडमिशन फॉर्म होता की ज्यांनी इंजिनिअरिंग ही काय केले पण त्यांनी फील्ड सिलेक्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कम्प्युटर सायन्स ब्रांच घेतलेली आहे. त्यानंतर कृष्णा वेदव्यासायांनी काय केलंय पहा, त्यांचं जे काही वर्क होतं कोणतं पे फीइंगचं, तर त्यांना पेज जी फीज आहे तर ती फीज पे करण्याचं त्यांनी वर्क त्यांचं काय केलंय पहा कंटिन्यू केलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे. त्याचबरोबर त्यानं जे काही त्यांचा फॉर्म होता ऍडमिशनचा फॉर्म, तर तो ऍडमिशनचा फॉर्म सुद्धा काय केलाय त्यांनी भरलेला आहे किंवा त्याच्यावरती ऍज अ गार्डियन म्हणून त्यांना साईन केलेली होती. At one point, Shiva left his job at the electronic store and started a computer repair service with a friend. त्यानंतर एका काही एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर शिवा यांना काय वाटलं की आपण जो इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये जॉब करत होतो तर तो जॉब काय करायचा आहे, सोडून द्यायचा आहे आणि काय करायचं आहे आपला कम्प्युटर रिपेअरिंग. सो त्यानं काय केलंय पाहिजे, त्यांच्या मित्रासोबत एक शॉप त्या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे. With all this, Shiva sometimes reported late for college. आणि या सर्व त्याच्या टाईट शेड्यूल मुळे काय होत असायचं, शिवा त्याच्या घरी स्कूलमध्ये काय करायचा, लेट किंवा उशिरा त्या ठिकाणी पोहोचायचा. टायर्ड ही वुड डोज ऑफ इन क्लास. आणि त्याचबरोबर तो कसा असतो बा, निश्चितपणे थकलेला असायचा आणि तो डोज ऑफ म्हणजे काय घेणे, झोप लागणे किंवा डुलकी घेणे आपण त्याला म्हणतो. तर निश्चितच तो क्लासमध्ये झोपायचा. क्लासमेट्स गिगल्ड अँड टीचर्स रिब्युक्ड हिम. आणि तिथे जे काय त्याचे क्लासमेट्स होते किंवा त्याचे जे वर्गातले मित्र होते इतर, तर ते काय करायचे पा, हसायचे. गिगल्ड म्हणजे हसणे. आणि त्याचबरोबर त्याचे जे काही शिक्षक होते तर ते काय करायचे पा, त्याला रिव्ह्यूकडे हिम म्हणजे ताशेरे मारायचे किंवा रागवायचे. ओनली आय न्यू व्हॉट वॉज गोइंग ऑन इन माय लाईफ शे शिवा. आणि त्याचे जे काही लाईफ मध्ये चाललेल्या गोष्टी आहेत तर त्या फक्त कोणाला माहित होत्या पा, शिवालाच माहित होत्या. की मी इथं सध्या का झोपतो आहे किंवा क्लासमध्ये लेट का येतोय, तर याचे सर्व रिझन्स फक्त शिवाला माहित होत्या. का, तर त्याच्या मागे त्याचं काय होतं पा, हार्डवर्क होतं. त्याला अजिबात वेळ काय नव्हता अवेलेबल नव्हता. माय फादर ट्रक हार्डली मेड एनी मनी अँड आय हॅड टू कीप अर्निंग. आणि त्याचबरोबर त्यांच्या जो काही वडिलांनी ट्रक विकत घेतलेला होता कशासाठी, तर भाडेतत्वावरती म्हणजे चालवण्यासाठी घेतलेला होता. तर त्याला कदाचितच काय होईल का, पैसे मिळायचे किंवा त्या ठिकाणी त्यांना काम मिळत नव्हतं. त्याच्यामुळं शिवाला काय करायला होतं बा, अर्निंग जे होतं कमवायचं जे काय होतं तर त्याला चालूच ठेवावं लागत होतं.
Meanwhile, from newspaper delivery boy in the mornings, Shiva graduated to sub agent with about 50 customers. पहा, त्यानंतर हे जे काही दरम्यानच्या काळामध्ये त्याची जी काही डिलिव्हरी बॉय म्हणून जो काय काम करत होता, तर त्याचं काय झाले पहा, तर प्रमोशन झाले. त्या ठिकाणी तो काय झाला पहा, तर एजंट बनलेला आहे. त्याच्या खाली 50 कस्टमर्स होते, तर त्यांचा तो काय झाला होता पहा, एजंट किंवा त्या ठिकाणी फक्त तेवढ्याच जणांना त्यांना पेपर द्यायचे होते. His premises just the footpath outside a couple of shops where he stacked in his newspapers before the shops opened. आणि जेव्हा तो त्याचं स्वतःचं दुकान ओपन करायच्या अगोदर काय करत असतो का, तर पेपर जे काही तिथे प्रिमायसिस दिला होता, फुटपाथचा साईडचा जे काही कपल्स ऑफ शॉप्स होते, म्हणजे तिथे काही दोन्ही लाईनचे दुकानं होते, तर तिथे त्याला काय करत होता, तर पेपर्स वाटायचे होते किंवा टाकायचे होते. तर तो काम तिथे तो करत असायचा. स्टॅक्ड म्हणजे गोळा करणे किंवा टाकणे. त्या ठिकाणी his earnings increased substantially, but the workload had shut up too. त्यानंतर इथं काय झालं पहा, त्याचं अर्निंग सुद्धा निश्चितपणे इन्क्रीज झालेलं होतं, परंतु त्याचबरोबर त्याचं काय झालं होतं, काम सुद्धा निश्चितपणे काय झालं पहा, इन्क्रीज झालेलं होतं किंवा ते कमी झालेलं नव्हतं. खर्च सुद्धा त्याचा वाढलेला होता पहा. He was still delivering papers, but also had to visit homes and offices to collect payments and acquire more customers. त्याचबरोबर त्याचं जे काही काम होतं, कशाचं पहा, न्यूजपेपर डिलिव्हरिंगचं, तर ते तर चालूच होतं, परंतु तो ज्यावेळेस सब एजंट बनलेला होता, तर त्यावेळेस त्या 50 कस्टमर्सचे पैसे कलेक्ट करणे किंवा त्यांची जे काही हे असेल, पेपरचे मंथचे पैसे असतील ते कलेक्ट करण्याचं काम तो करत असायचा. म्हणजे काय ऑफिसेस असतील किंवा इतर काही घरं असतील किंवा जे त्याचा एरिया होता, तर त्याच्यामध्ये तो काय करत असायचा, जात असायचा किंवा पैसे कलेक्शनसाठी तो त्या ठिकाणी फिरत असायचा. त्याचबरोबर आणखीन काही कस्टमर्स मिळत आहेत का, तर त्या दृष्टीने सुद्धा ते सर्चिंग त्यांचं चालूच होतं. At one point, the computer firm Wipro selected him as a software engineer after a campus interview. त्यानंतर त्याचं जे काही एज्युकेशन पूर्ण होत आल्यानंतर, लास्ट इयरला गेल्यानंतर ती काय विप्रो कंपनी आहे कम्प्युटरची, तर त्या ठिकाणी त्यांचं ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन झालं होतं. डोंट गेट टेम्प्टेड बाय द ऑफर, कृष्णा टोल्ड हिम. त्यानंतर कृष्णा वेदव्यास यांना काहीतरी केले पहा, त्यांना सजेशन दिलं आहे की हे जे काही सिलेक्शन झालेलं आहे, तर त्या सिलेक्शनकडे तू टेम्प्टेड म्हणजे मोहितपणे किंवा आकर्षित होणे, तर त्या ऑफरकडं किंवा जॉबकडं आकर्षित होऊ नको. यू विल हॅव अ मच बेटर करिअर इफ यू गॉट इन टू IIM, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. आणि जर समजा तू तुझ्याकडे टॅलेंट वगैरे आहे आणि तुझं करिअर याच्यापेक्षा काय असू शकतं, बेटर किंवा चांगलं असू शकतं, परंतु जेव्हा तू काय करशील की एखाद्या IIM इन्स्टिट्यूटमध्ये ज्यावेळेस ऍडमिशन स्वतःला मिळवशील त्यावेळेस, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही जी काही संस्था आहे, तर त्याच्यामध्ये तुला काय करू शकते पहा, ऍडमिशन जर मिळालं तर त्या ठिकाणी तुला काय मिळू शकतं, चांगल्या जॉब अपॉर्च्युनिटीज इथे अवेलेबल होऊ शकतात. त्यानंतर दॅट साऊंडेड लाईक अ ड्रीम, आणि तिथं जे काही त्यांचा आवाज होता कृष्णा वेदव्यासाय यांचा, तर तो त्याला एक कसं वाटलाय, स्वप्न असल्यासारखा वाटतोय. यू कॅन मेक इट, कृष्णा केप्ट टेलिंग हिम. नो डाऊट अबाउट दॅट. शिवा वॉज नॉट गोइंग टू लेट द गुड मॅन डाऊन. त्यानंतर कृष्णा वेदव्यासाय यांचा जो काय सल्ला होता, तर तो सल्ला तो निश्चितपणे त्याला खरा करायचा होता, तर तो खोटा करायचा नव्हता किंवा त्यांना त्यांचे जे काही शब्द होते तर ते खाली दाखवायचे नव्हते. मग त्यामुळं
कृष्णा वेदव्यासायांनी काय केलंय पहा की त्यांना माहित होतं की याच्याकडे तेवढी ऍबिलिटी आहे, तो हा व्यक्ती काय करू शकतो, IIM ला ऍडमिशन निश्चितपणे मिळून चांगल्या पदावरती पोहोचू शकतो, असं त्यांचं काय पाहिजे ओपिनियन आहे. त्याच्यामुळे कृष्णा त्यांचे जे काही ऍडवाइस होता तो निश्चितपणे कोणी ऐकलेला आहे पहा, तर शिवा यांनी ऐकलेला आहे. He began preparing for IIM's common admission test CAT. त्यानंतर जे काही त्याची IIM ला ऍडमिशन घेण्यासाठी CAT ही टेस्ट होती, कॉमन ऍडमिशन टेस्ट, तर त्या ऍडमिशनच्या जे काही टेस्ट होती तर त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी त्यांनी चालू केलेलं आहे. ऑन कृष्णाज सजेशन ही ऑल्सो एनरोल्ड इन अ CAT कोचिंग क्लास आणि कृष्णा पेड RS 25,000 फीज. आणि त्यानंतर हे जे काही प्रिपरेशन करायचं होतं कशाचं, CAT एक्झामचं, तर ते CAT हॅलो एक्झामचं थोडस मोठ्याने बोला ना, खूप स्लो आवाज येते. बोलतोय की हो मी, बाकीच्यांना येतोय का रे? हॅलो, सर येतोय पण खूप स्लो. आणखी स्लो येतोय का? सर नंतर परत स्लो येतोय, स्टार्टिंगला सर येतोय आवाज, परत नंतर स्लो येतोय. बर ठीक, ओके. तर पहा इथं काय केलेले पहा, जे कृष्णा वेदव्यासाय हे होते तर त्यांना काय केलेत, तर त्यांना सजेशन दिलेलं आहे की तुम्ही काय करा, IIM या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घे. आणि त्यासाठी जी काय तिथली IIM ची CAT टेस्ट होती, तर त्या CAT टेस्ट साठी त्यांनी काय केलं पहा, कोचिंग क्लासेस जॉईन केलेले आहेत. आणि कोचिंग क्लासेस जॉईन केल्यानंतर त्याची जी काय फीज होती किती, 25,000 रुपये, तर ती कोणी भरली आहे पहा, तर कृष्णा वेदव्यासाय यांनी ती फीज भरलेली होती. त्यानंतर आफ्टर अटेंडिंग अ फ्यू लेक्चर्स आय रिअलाइज्ड आय डिड नॉट हॅव द टाइम, सो आय kept taking their notes and old CAT question papers to study at home. त्यानंतर शिवा यांच्या असं लक्षात आलेलं आहे, काही लेक्चर्स त्यानं जॉईन केले किंवा अटेंड केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलेलं आहे की मी काय करू शकत नाहीये, जे काही राहिलेले लेक्चर्स असतील किंवा रेग्युलर मी क्लास जॉईन करू शकत नाही. कशामुळं, तर त्यांचं जे काही रोजचं काम होतं तर त्या रोजच्या कामाच्या रुटीन मधून ते काय करू शकत नाहीत, लेक्चर अटेंड करू शकत नाही. म्हणून त्यांना काय केलंय पहा, जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आणि त्याचे आन्सर्स होते तर ते त्यांना घरी अभ्यास करण्यासाठी घेतलेले आहेत पहा. After Shiva cleared the CAT written test, Krishna called him home to conduct mock interviews and to try out group discussions. त्यानंतर मॉक त्यांची CAT एक्झाम काय झाली पहा, त्यानंतर ते पास झाले किंवा क्रॅक झालेले आहे. आणि ते रिटर्न टेस्ट त्यांची कंप्लीट झाल्यानंतर कृष्णा वेदव्यासाय यांनी काय केले बा, त्यांना म्हणजे काही इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी शिवाला आपल्या घरी बोलवलं आहे की एक कॅम्प आपलं ग्रुप डिस्कशन करण्यासाठी, त्याच्यावरती की आपण कशा पद्धतीनं इंटरव्ह्यू द्यायचे आहे किंवा त्याचं तयारीसाठी शिवा यांना कुठं बोललंय पहा, घरी त्यांच्या बोलवलेलं होतं. टुगेदर दे स्पेंट अवर्स प्रिपेरिंग. शिवा ऑल्सो केप ट्रॅक रेग्युलरली वॉचिंग द न्यूज अँड रीडिंग अप ऑन करंट अफेअर्स. त्यानंतर शिवा सुद्धा काय करायचे पहा, ज्या पद्धतीनं त्यांचा तो रिस्पॉन्स होता कृष्णा वेदव्यासाय यांचा, त्याच पद्धतीनं ते शिवा सुद्धा त्यांना रिस्पॉन्स देत असतील किंवा रेग्युलरली सर्व गोष्टी व्यवस्थित अभ्यास किंवा त्यांचे जे काही न्यूज ऐकणं असेल किंवा रिडिंग असेल किंवा पेपरचं रिडिंग असेल, तर ते सर्व गोष्टी किंवा जे चालू घडामोडी असतील करंट अफेअर्स त्याला म्हणतो आपण, तर त्याचं सुद्धा ते काय करायचे पहा, रिडिंग त्यांचं कंटिन्यू चालूच होतं. ही फायनली मेड इट गेटिंग ऑफर्स फ्रॉम 6 IIMs. आणि शेवटी त्यानं त्याची इंटरव्ह्यू सक्सेसफुली कंप्लीट केली आणि त्यांचं जे काही सिलेक्शन होतं तर ते वेगवेगळ्या 6 IIM चे इन्स्टिट्यूट होत्या, तर त्याच्यामध्ये किंवा त्या IIM च्या इन्स्टिट्यूट मध्ये त्याचं सिलेक्शन झालं आहे. म्हणजे त्याला सिलेक्शनसाठी किती ऑफर झाल्या पहा, तर 6 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मधून त्याला जॉईनिंग करण्यासाठी ऑफर्स आलेल्या. टेकिंग अ स्टुडंट लोन, शिवा जॉईन्ड IIM कोलकाता इन 2013. त्यानंतर 2013 मध्ये त्यानं काय केलंय पहा, IIM ही कोलकाता जी काही इन्स्टिट्यूट आहे तर त्याच्यामध्ये त्यानं ऍडमिशन घेतलेलं आहे, घेतलेलं
होतं 2013 मध्ये. By the time he left to Kolkata, handing the newspaper business to his father to run, his clientele had increased tenfold to about 500. त्यानंतर त्यानं कलकत्त्याला जाण्याच्या अगोदर जो बंगलोर मधला किंवा बेंगलोर मधला जे काही त्याचा व्यवसाय होता, तसा न्यूजपेपर डिस्ट्रीब्युशनचा किंवा जे काही न्यूजपेपर तिथं तो वाटत होता, तर तो त्यानं काय केलं होतं बा, त्यांच्या वडिलांकडं तो काय केलाय दिलेला आहे किंवा ट्रान्सफर केलाय त्यांच्याकडं, की जे त्याचं जे काही कस्टमर्स होते, तर सध्या जे काही कस्टमर्स किंवा क्लायंट्स होते ते किती झाले होते पहा, जवळजवळ 500 क्लायंट्स त्याचे झालेले होते. ठीक आहे, आता येतो का आवाज? येस सर. येस सर येतोय. ठीक आहे, ओके. त्यानंतर पहा, March 2015, in their spacely furnished 2-room house in Banaswadi, Bengaluru, Shiva Kumar, having just graduated from IIM Kolkata and back after the convocation, is telling his parents and sister about the job offer he has got in an e-commerce company dealing in property. त्यानंतर त्यानं 2015 मध्ये त्याचं काय झालंय पहा, IIM मधून पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानं कम्प्लीट केलेलं आहे आणि कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं जे काही घर होतं ते बनसवाडी या ठिकाणी बेंगलोरमध्ये होतं पहा, की ज्यावेळेस त्याचं कॉन्व्होकेशन झालं, कॉन्व्होकेशन म्हणजे दीक्षांत समारंभ किंवा ज्यावेळेस त्यांना डिग्री अवॉर्ड झाली, तर त्यावेळेस त्यांना त्यांच्याकडे किती होते पहा, अशा वेगवेगळ्या काही जॉब ऑफर्स होत्या, तर त्यातली त्यानं एक चांगल्या पद्धतीची ऑफर सांगितली, की जे काही ई कॉमर्स आहे, ई कॉमर्स म्हणजे काय पहा, तर ऑनलाईन जे काही डीलिंग असेल प्रॉपर्टीची, तर त्या जॉबवरती त्यांना काय झालंय पहा, ऑफर आलेली आहे किंवा ती जॉब त्याला मिळालेली आहे. आय एम जॉईनिंग ॲज डेप्युटी कंट्री मॅनेजर इन श्रीलंका, ही टेल्स हिज पॅरेंट अँड सिस्टर. आणि त्याच्या वडिलांना आणि त्याच्या बहिणीला तो काय सांगतोय पहा, की मी काय करणार आहे, तर सध्या श्रीलंका या ठिकाणी डेप्युटी कंट्री मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी मी जॉईनिंग करणार आहे. आफ्टर 3 months ऑफ ट्रेनिंग आय विल हेड इट्स लंका ऑपरेशन्स. आणि त्यावेळेस त्यांना 3 महिन्याच्या जे काही ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचं सिलेक्शन कुठं होणार आहे पहा, तर त्या ठिकाणी डेप्युटी कंट्री मॅनेजर या पदावरती श्रीलंकेमध्ये सिलेक्शन होणार आहे. फक्त 3 महिन्याचे ट्रेनिंग तिथं त्यांना आहे. आर दे प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन टू आस्क हिज फादर. आणि त्याचे वडील काय म्हणतात पहा, की तुला तिथं राहण्याचं खाण्याचं अकोमोडेशन म्हणजे काय, राहणे खाणे पिण्याचं जे काय खर्च असेल तर ते तुला देणार आहेत का. व्हॉट इज द सॅलरी, आस्क हिज मदर. द 6-figure पे इज समथिंग दे फाइंड हार्ड टू डायजेस्ट. त्याची आई काय म्हणते पहा, की तुला पगार किती असणार आहे, तर त्यावेळेस शिवा मनामध्ये काय म्हणतोय पहा, की जो माझा 6 अंकी पगार असणार म्हणजे लाखात त्याला पगार असणार आहे, तो निश्चितपणे आमच्या घरच्यांना ऐकल्यानंतर पचणार नाहीये. का मध्ये खरं वाटणार नाही का, कारण एवढे दिवस काय होते, त्याच्याकडे खूप स्ट्रगल केलं होतं त्यानं, तर त्यावेळेस त्याच्याकडे पैसे नव्हते किंवा त्याची घरची परिस्थिती खूप बिकटीची होती किंवा हालाकीची होती. त्याच्यामुळं हे जे काही लाखोचा पगार आहे, तर तो निश्चितपणे त्यांचा विश्वास बसणार नाही. वेन आर यू लिव्हिंग, वेन अ ड्रीम कम्स ट्रू, द क्वेश्चन्स डोंट चेंज. आणि त्यावेळेस असे वेगवेगळे क्वेश्चन त्याच्या घरचे त्याला विचारायला लागलेले आहेत. आणि काय म्हणतात पहा, केव्हा तू इथून जाणार आहेस किंवा हे काही जे काही स्वप्न आहे ते केव्हा खरं होणार आहे. तर असे वेगवेगळे क्वेश्चन्स काय होत नव्हते पहा, संपत नव्हते. एकापाठोपाठ एक असे क्वेश्चन सतत त्या ठिकाणी येत होते. शिवा feels this is only the beginning, although at 24, when most others are just starting out, he already has 12 years of work experience. आणि शिवाला काय वाटतं का, फक्त ही आता फक्त सुरुवात झाली आहे. माझं एज किती आहे त्या ठिकाणी, आता 24 एज आहे असं म्हणता येते. आणि मी माझं कमवण्याचं कधीपासून स्टार्ट झाले पहा, माझं वर्क एक्सपिरियन्स किती आहे, जवळजवळ मला
12 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे तेव्हापासून मी काम करत आहे. He plans to remain an employee in the corporate world only for a few years to pay off his education loan and support the family. आणि त्यानं त्याच वेळेस ठरवलंय की काय करायचंय, मी फक्त जॉब किंवा जे काही हिचं उद्योग जगत आहे तर त्याच्यामध्ये जॉब किती दिवस करणार आहे, तर फक्त जे काही एज्युकेशन लोन घेतलेलं आहे ते जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत, आणि त्यानंतर थोडंफार घरच्यांना सपोर्ट करण्यासाठी मी काय करणार आहे, फक्त जॉब करणार आहे. आणि त्यांचं प्लॅन काय बा, वेगळाच प्लॅन आहे. दॅट इज बिकॉज हिज एंटरप्रेन्युअरल स्पिरिट हॅज अनदर प्लॅन कट आउट फॉर हिम. आणि जो काही उद्योजक बनायचा आहे, एंटरप्रेन्युअर म्हणजे काय बा, उद्योजक बनण्याचं जे काही त्या अंगामध्ये उत्साह किंवा स्पिरिट आहे, तर तो निश्चितपणे त्याच्या माइंडमध्ये एक वेगळाच प्लॅन आहे. म्हणजे त्याला काय करायचं नाही, जॉब करायची नाहीये, तर त्याला काहीतरी वेगळं त्या ठिकाणी उद्योजक बनायचं आहे. आय शॅल सेट अप माय ओन कंपनी अँड मेक इट अ ग्लोबल नेम. त्यानंतर त्याचं स्वप्न काय आहे की मी काय करणार आहे, स्वतःची कंपनी इस्टॅब्लिश करणार आहे किंवा स्टार्ट करणार आहे, आणि त्या कंपनीचं जे काही नेम आणि फेम असणार आहे तर ते कसं असणार आहे, ग्लोबल म्हणजे जगामध्ये असणार आहे, किंवा खूप चांगल्या पद्धतीचं कंपनीचं नेम मी काय करणार आहे, जगामध्ये उमटवणार आहे, असं त्यांचं स्वप्न आहे. व्हॉट एव्हर द बिझनेस ही विल ऑल्सो counsel and aid students facing financial hardship. त्याचबरोबर ते काय म्हणतात पहा की माझा बिझनेस काहीही असेल, मी काहीही करेल बिझनेस, परंतु त्यांचं एक डिसिजन आहे की जे काही विद्यार्थी माझ्यासारखे स्वतःसारखे जे काही शिक्षण घेत असताना फायनान्शियल प्रॉब्लेम त्यांना येतोय किंवा सामोरं जात आहेत, तर त्यांना निश्चितपणे हेल्प करण्याचं काम किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम मी करणार आहे. अँड वेअर डिड द थॉट कम फ्रॉम. आणि हा विचार कोणापासून आलेला आहे असं ते म्हणतायत. हॅड इट नॉट बीन फॉर अंकल कृष्णा वेदव्यास से शिवा. आणि शिवा काय म्हणतोय पहा की हा निश्चितपणे विचार हा कोणापासून आलेला नाही का, कृष्णा वेदव्यास यांच्याकडून आलेला नाही का, असं त्यांना वाटतंय का. आय वुड नॉट हॅव रिच्ड हेअर. आय वॉन्ट मल्टिप्लाय द ब्लेसिंग आय हॅव रिसिव्ड. आणि ते काय म्हणते पहा, मी निश्चितपणे त्यांच्या मदतीशिवाय इथं पोहोचू शकलेलो नसतो, किंवा त्यांना मदत केली नसती तर मी इथं पोहोचू शकलो नसतो, असं म्हणतायत ते. आणि हा जो काय मला आशीर्वाद आहे तर तुम्ही काय करायचंय पहा, मला त्याला गुणायचंय. आय वॉन्ट टू मल्टिप्लाय द ब्लेसिंग. सर आवाज येत नाहीये. ठीक आहे, उद्यापासून आपण हेडफोन लावूया. तर हा जो काही त्यांचा ब्लेसिंग आहे मिळालेला त्यांना, तर तो ब्लेसिंग निश्चितपणे काय करायचा आहे पहा, मल्टिप्लाय करायचा आहे. आणि एवढे एका व्यक्तीनं मला मदत केली होती, तर मी अशा अनेक विद्यार्थ्यांना मदत करणार आहे, आणि त्यांचं जे काही एज्युकेशनचे खर्च असेल किंवा एक्सपेन्स असेल तर तो मी भरणार आहे किंवा देणार आहे, असं त्या ठिकाणी ते म्हणतायत. म्हणजे त्यांचे जे काही दृढनिश्चय आहे तो निश्चितपणे कसा आहे पहा, खूप स्ट्रॉंग आहे, किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय मिळाले आहे, कृष्णा वेदव्यास यांचा हेल्प मिळालेली आहे, आणि ती त्यांना ब्लेसिंग जी मिळालेली आहे तर ती त्यांना मल्टिप्लाय करायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा लेसन आहे पहा, याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला मी पाठवून देतोय. ओके, हे नंतर पीपीटी पण लेक्चरला आज तुमच्या संपल्यानंतर पाठवून देतोय. हे लेक्चर्स झाल्यानंतर तुम्ही हे पीपीटी वाचायचे आहेत, त्याचे डिफिकल्ट वर्ड्स लिहून काढायचे आहेत, आणि त्यानंतर जे काय आपले 1 सेंटेन्स मधले क्वेश्चन्स आहेत पहा, तर ते क्वेश्चन्स सुद्धा लिहायचे आहेत, किंवा ते क्वेश्चन्स व्यवस्थित पहा, त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन्स विचारले आहेत वगैरे ते. ठीक आहे, तर हा लेसन आपला इथं संपतोय. त्याचे लेसन्सचे क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहून काढायचे आहेत. तर याचे ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला पाठवायचे आहेत का? कारण रिटन एक्झाम मध्ये याचे ब्रॉड क्वेश्चन्स लिहिले आहेत आम्ही, किंवा वेगळे आलेले आहेत.
तर मग पाठवायचे असतील तर मग आज मी सर्वच लेसनचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाठवतो. नको सर, काय ती आता MCQच येणार आहे की तीच टाका सर नाही. बारकीच. का त्याच्यामध्ये काही 1 सेंटेन्सचे क्वेश्चन सुद्धा आहेत. फक्त त्यातले ब्रॉड क्वेश्चन्स तुम्ही लिहू नका. 4 to 5 सेंटेन्स मध्ये जे काय आन्सर आहेत ते वाचायचे नाहीत आपल्याला. परंतु 3 to किंवा 1 to 2 सेंटेन्सेस मध्ये किंवा 2 to 3 सेंटेन्सेस मध्ये जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे शॉर्ट क्वेश्चन्स तुम्ही रीड करू शकता, कारण ऑब्जेक्टिव्ह त्यातलं येऊ शकतो. त्याच्यामुळं माझं एक ओपिनियन आहे की तुम्ही ते पहा. त्याचबरोबर हे जे काय सेंड करा तुम्ही, ते आम्ही पाहतो. हा आता इथे जे हे एक्सरसाइज दिलेलं आहे पहा, एक्सरसाइज मध्ये वर्ड्सचं मिनिंग पण त्यामध्ये दिलेले आहेत. आता इथं खाली दिलेलं आहे पहा, मिनिंग ऑफ डिस्परेशन, लॉस ऑफ हॉप, लॉस ऑफ हॉप, होप. तर इथं आपली आशा आपण काय करतो पहा, तर तिथं विसरतोय किंवा हरवतोय, त्याचं मिनिंग असतं म्हणजे निराश होणे थोडक्यात. तर असे प्रत्येक वर्डचं मिनिंग किंवा IIMचं फुल फॉर्म काय आहे किंवा ICSE स्कूलचं फुल फॉर्म काय आहे, तर असे क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला ऑब्जेक्ट टाईपचे उपयोगी पडतील. ठीक आहे. ओके सर. हा त्याच्यामुळे तुम्हाला ते मी पाठवून देतो, तुम्ही ते रीड करा. फक्त नाही लिहिलं तरी चालेल, परंतु ऑब्जेक्ट टाईप क्वेश्चन सगळे लिहा आणि लेसन केअरफुली रीड करा बरं का. लेसन जर तुम्ही रीड केला नाही तर तुम्हाला निश्चितपणे काय होणार नाही, लेसन समजणार नाही.